उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाग क्रमांक 34, 32 व 8 यामध्ये आज रोड शो होत आहे। सध्या आपण नरे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या रोड शोला सुरुवात होत आहे। महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसलेली आहे। पिंपरी मध्ये मोठी ताकद अजित पवार यांनी लावलेली पाहायला मिळत आहे। खरं तर सभा असतील, रोड शो असतील, असे कार्यक्रम अजित पवार यांच्याकडून सातत्याने घेतले जात आहेत। आपण सध्या बघू शकतो की नरे मधल्या प्रभाग क्रमांक 34 मधल्या उमेदवाराच्या प्रचारात अजित पवार जे आहेत ते सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अवघ्या काही वेळामध्येच या रोड शोला जी आहे होणार आहे। सध्या आपण बघू शकतोय की मी ज्या गाडीमध्ये उभा आहे याच गाडीमधून अजित पवार उमेदवारांच्या सोबत जे आहे ते त्यांच्या रोड शोला सुरू होणार आहे। सध्या अजित पवार जे आहेत रोड शोचं जे ठिकाण आहे नरेगाव मधलं भैरवनाथ मंदिर चौक जो आहे या चौकामधून खरं तर या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते सध्या नरेगाव मध्ये दाखल बरोबर ती दाखल झालेले आहेत आणि काही क्षणामध्येच जो रोड शो आहे तो रोड शोची सुरुवात होणार आहे। खरं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। सायंकाळी 5:30 वाजता प्रचाराची जी अंतिम मुदत आहे ती संपणार आहे। मात्र आज पुण्यामध्ये बड्या नेत्यांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज ठाकरे असतील, त्याचबरोबर ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा रोड शो पुण्यामध्ये आज पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।